आज 9 ऑगस्ट आणि जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने ही काढलेली रॅली आपण जांभूळपाडा या ठिकाणाहून आंबरा या ठिकाणी आलो आणि आपला आदिवासींचा नेता आदिवासी क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस मी चिंबीपाडा गावचे सरपंच माननीय श्री आतिश कदम यांना विनंती करतोय की त्यांना पुष्पहार अर्पण करायचे. इकडे बघा, असं असं तिरके बघा. हां, इकडे बघा, इकडे द्या लक्ष. भगवान बिरसा मुंडा की क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा की. तसेच या गावचे माजी सरपंच, माजी उपसरपंच मी आतिश कदम यांना विनंती करतोय की भगवान बिरसा मुंडाच्या जय आदिवासी. तसेच या रॅलीचे महत्व काय आहे, ही रॅली का काढली जाते. ठीक आहे. तसेच या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत खडकी आंबराई आणि पिंपळशेत बालखडी पिंपळशेत ना बालखडी यांचे माजी सरपंच उपसरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. विष्णुवड, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी श्रीफल अर्पण करायचे. तिरके राहा. जय आदिवासी. एक तीर एक कमान, आदिवासी एक समान. एक तीर एक कमान, आदिवासी एक समान. जागतिक आदिवासी दिनाचा, जागतिक आदिवासी दिनाचा जय आदिवासी. मी विनंती करतोय की मोतीराम भाऊ यांनी या रॅलीचं, या जागतिक आदिवासी दिनाचं महत्व काय आहे, आपण ही रॅली का काढतो आणि जागतिक आदिवासी दिन का साजरा करतोय, या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करतोय. धन्यवाद वाणमोहन भाऊ. या आजच्या जागतिक दिनाच्या रॅलीमध्ये आपण खरं तर आपल्या इथे थोड्या मोटरसायकली आहेत, याच्या डबल मोटरसायकल अजून तिकडे आहेत, त्यांना आपण थांबवलाय कारण आपला कार्यक्रम पुढं उशीर होतो कार्यक्रमाला. म्हणून आपण थोडक्यात या ठिकाणी उद्घाटन या कार्यक्रमाचं पूजन करून बिरसा मुंडांच्या प्रतिमेचं आणि आपण कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत. आजचा जागतिक आदिवासी दिन हा खरं तर पूर्वी ज्या वेळेस इंग्रज या देशामध्ये आले त्याच्या आधीपासून आपल्या नावातच आदिवासी जो नाव आहे, 2 शब्दाचा एक शब्द केलेला आहे. आधी म्हणजे सुरूपासून सर्वात या पृथ्वीवर ज्या जाती वाटल्या गेल्या याच्या आधीपासून हा आदिवासी आधीपासून राहणारा आणि वासी म्हणजे राहणारा, म्हणजे सगळ्यात आधीपासून कोण असेल या पृथ्वीवर तर हा आदिवासी आहे. आणि त्याचं गाणं आहे ते चांद सूर्यापासून आम्ही ज्यावेळी पृथ्वीची निर्मिती झाली, चांद सूर्य निर्माण झाले तेव्हा